वेलकम. वर्ग 9वी चॅप्टर नंबर 1 क्लास 9 सेट. मराठीतून त्याला आपण संच असे म्हणतो. माझ्यासोबत इथं ऑफलाईनला 3 विद्यार्थी बसलेले आहेत. आपण सर्वजण संच या धड्याला आज सुरुवात करत आहोत. 21 जून 2021 वार सोमवार. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामध्ये संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस असते. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर वर्ग 9वीच्या या नवीन सत्राच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता संच या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी संचाबद्दलची आपल्याला काय काय माहिती ती या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया. संच म्हणजे सेट. तर मराठीतून याच्या व्याख्येकडे जाण्याच्या पूर्वी संचाची कल्पना किंवा संचाची संकल्पना गणितामध्ये कशी आली ती आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊया. संच म्हणत असताना सर्वात सुरुवातीला मानव प्राण्याला ज्या संचाचा शोध लागला तो होता मोज संख्यांचा संच. मोज संख्यांचा संच ज्याला म्हणलं जातं सेट ऑफ काउंटिंग नंबर. सेट ऑफ काउंटिंग नंबर. आणि मग सेट ऑफ काउंटिंग नंबर जो आहे तर हा दाखवला जातो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजे मानवाला अगदी सर्वप्रथम जे काही पहिले अंक सापडले जगभरामध्ये, कारण शून्याचा शोध भारतामध्ये लागला हा तुम्हाला माहिती. मग त्याच्या अगोदर म्हणजे अश्मयुग किंवा तुम्ही कार्टून फिल्म बघितलेले असतील, पाषाण युग वगैरे त्याला म्हणलं जातं, हिमयुग होतं. तर त्या काळामध्ये आपले जे काही पूर्वज होते, मग आपल्याकडे जनावरं किती आहेत, आपल्याला लेकरं किती आहे, आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या टोळीमध्ये किती लोक आहेत, हे सगळे समजण्यासाठी ते गुहेमध्ये राहत असताना काय करायचे, दगडावर दगड घासून असे रेषा ओढून ठेवायचे. आणि त्या संकल्पनेतून पुढे मग 1 2 3 4 हे अंक तयार झाले. परंतु जगभरामध्ये हे अंक कुठपर्यंत पोहोचलेले होते? 9 पर्यंत. 9च्या पुढं काय याची काही कल्पना नव्हती. आणि मग शून्याचा शोध भारतात लागल्यानंतर 9च्या पुढं काय तयार झाला? 10. आता संच म्हणल्यानंतर एकापेक्षा जास्त वस्तू असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, त्याला आपण संच असं म्हणतो. कारण संचाची कल्पना याच्या अगोदर वर्ग 8वी पर्यंत अभ्यासक्रमामध्ये नाही. बरोबर आहे. आता एकापेक्षा जास्त चाव्या असल्या त्याला आपण काय म्हणतो? चाव्या म्हणजे किल्ल्या. मराठीतून त्याला काय म्हणतात? जुडगा. हे मराठीतले काही शब्द सांग. चाव्यांचा जुडगा. पक्षी उडत असल्या आकाशामध्ये तर त्याला तुम्ही काय म्हणता? थवा. मग एकापेक्षा जास्त पक्षी असल्यावर तुम्ही काय म्हणतात? थवा. अजून जनावरं असले, मेंढ्या. तर मेंढ्या आल्या तर त्याला तुम्ही काय म्हणता? मेंढ्याचा काय असतं? खांड. हा, मेंढ्याचं खांड. त्याला आपण कळप असंही म्हणतो ना, खांड. मेंढ्याचा खांड. हरणं असले तर हरणाच्याला काय म्हणतो आपण? कळप. पुस्तकं वया एकत्र असल्यावर तुम्ही काय म्हणतात त्याला? आता हे सिंगल आहे माझ्या हातात, याला तुम्ही काय म्हणणार आहे? पुस्तक. आता हे पुस्तकं तुमच्या त्या पिशवीत टाकले त्याला तुम्ही काय म्हणतात? नाही, ह्या तुमच्या सॅकमध्ये टाकलं तर त्याला तुम्ही काय म्हणता? दप्तर म्हणता की नाही? म्हणजे दप्तर सुद्धा काय? संच आहे. सेट. दप्तर. गठ्ठा. अजून आठवा. अजून काय काय? घरामध्ये फर्निचर असतं. बरोबर आहे. फर्निचर म्हणजे नुसती खुर्ची आहे का? फर्निचर सोबत काय होतं? टेबल आली, खुर्ची आली, स्टूल आला, या सगळ्याला म्हणून आपण काय म्हणतो? फर्निचर. क्रिकेटची काय असते? टीम. आठवडा म्हणल्यानंतर दिवस किती असतात? 7. परंतु 7 दिवसांना एकत्र बोलताना आपण काय म्हणतो? आठवडा. 30 दिवसांचा काय होतो? महिना. 12 महिन्याचं काय होतंय?
वर्ष, ही सगळी काय संचाची संकल्पना, एकापेक्षा जास्त. त्याला म्हणायचं संच, म्हणजे एका निश्चित व्याख्या. आता सिंगल असेल तर पुस्तक, 10-12 असेल तर मग त्याला आपण काय म्हणतो, गठ्ठा. मग त्याची व्याख्या झाली की नाही. एकाला गठ्ठा म्हणतात का तुम्ही, हे माझं एक गठ्ठा आहे पुस्तक म्हणता का तुम्ही. म्हणजे एकापेक्षा जास्त असले आणि त्याची व्याख्या असली, निश्चित असं त्याची प्रॉपर्टी डिफाईन होत. कळप म्हणलं की तुमच्या समोर लगेच कळप कोणता येतो, हरणाचा कळप. थवा म्हणलं की तुमच्या समोर काय येतंय, पक्षी. जुडगा म्हणलं की तुमच्या समोर काय येतंय, चाव्या, किल्ल्या. आणि गुच्छ म्हणल्यानंतर काय येते तुमच्याकडं, देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत. इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दाखवत, फ्लावर बकेट म्हणजे पुष्पगुच्छ, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पाईल ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नंबर्स. तर संख्येकडे जाण्यापूर्वी संचाची संकल्पना, दी आयडिया ऑफ सेट दॅट वी शुड हॅव टू अंडरस्टँड, ती समजून घेणं जरुरीची आहे. आणि मग हे संच आपल्यातले कशामध्ये गेले, गणितामध्ये गेले. म्हणून मी तुमच्यासाठी सुरुवात करून केलेली काउंटिंग नंबरपासून. मग त्याच्या अगोदर एका निश्चित व्याख्या केलेली असते. जसं जुडगा म्हणलं की लगेच तुमच्या समोर चाव्या येतात, गुच्छ म्हणल्यानंतर लगेच काय येते, पुष्पगुच्छ येतो. थवा म्हणलं की तुमच्यासमोर पक्षीच येणार, आहे की नाही. जाळं म्हणलं की तुमच्यासमोर डायरेक्ट काय येणार, मासेच येणार, पाण्यातले मासे. त्यासाठीच आपण जाळं वापरतो. नुसता एकच दोर टाकलं त्याला गळ म्हणतो, पण सगळे दोर एकत्र बांधून आपण ज्यावेळेस तळ्यामध्ये टाकतो, डोहामध्ये टाकतो, त्याला आपण काय म्हणतो, जाळं म्हणतो. हा धडा तसा ऐकायला समजून घ्यायला सोपा वाटतो, परंतु गणित सोडवताना मात्र हे अवघड. आणि मग अशा पद्धतीने ही संकल्पना 250-300 वर्षापूर्वी गणितामध्ये आणल्या गेली. एक निश्चित अशी व्याख्या केलेले जर ग्रुप असेल तर त्याला, म्हणजे निश्चित अशी व्याख्या केलेला जर असा घोळका असेल तर त्याला संच असं एक स्टँडर्ड भाषेतून म्हणल्या गेलं. त्याला आपण सेट असं इंग्रजीतून म्हणतो. मीन्स ग्रुप ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस समजा गर्दी म्हणलं की आपल्या लगेच लक्षात येतं, गर्दी कोणाची होती, माणसांची गर्दी होती. प्राण्यांची होती का गर्दी, माणसं गर्दी करतात. जत्रा म्हणलं की जत्रा कोणाची असते, आपलीच असते. जनावरांची थोडी जत्रा भरते त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्याला संच असं म्हणतात. म्हणून तुम्हाला वाटलं असं 9वीला एवढं सोपं कसं काय सुरू झालं. आता खाली संचाची काही उदाहरण तुम्हाला दिलेली. आता थोडेसेच केस असतात इथं खाली, त्याला तुम्ही दाढी म्हणता का, पूर्ण केस तो हात दाढी म्हणतो ना आपण. म्हणजे जर ग्रुप असेल तर, आता भाकरी असते ना, आता लहान कुटुंब आले, पण पूर्वीच्या काळी काय होतं, मोठमोठी कुटुंब राहायची. मग 50 भाकरी करावं लागायची. घरात जर 10 माणसं असले तर किती भाकरी करावं लागायची, प्रत्येकाच्या 5, 50-60 भाकरी करायच्या, चिल्ले पिल्ले करून. मग भाकरीच्याला काय म्हणतात, चळत. भाकरीच्याला काय म्हणतात, चळत. आता कागद असली, तुम्ही समजा गेले दुकानावरती, पिपाणीवरती कागद घ्यायला, तर त्याला काय म्हणतात, रिम म्हणतात. मराठीत त्याला आपण काय म्हणतो, दस्ता. एक कागद असेल तर एक जोडपान म्हणतात, पण 4-5 जोडपान असेल तुम्ही काय म्हणतात, मग दस्ता द्या. हा जो फरक आहे त्याला मराठीतून आपण संच असं म्हणतो, इंग्रजीतून त्याला सेट म्हणतात. काही उदाहरण दिले बघा. डेज ऑफ वीक, आठवड्यातले दिवस निश्चित व्याख्या केलेली. रविवार झाले की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार येतो की नाही. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. असं एखादं म्हणतो, नाही तुमचा सोमवार असतो ना त्या दिवशी आमचा रविवार असतो, म्हणतो का एखादं. म्हणजे याची निश्चित व्याख्या केलेली. दुसरं उदाहरण दिलं, मंथ्स इन अ इयर. मी तुम्हाला सांगितलं देअर आर 12 मंथ्स इन अ इयर, फ्रॉम जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास. आता ब्रेव्ह चिल्ड्रन, ब्रेव्ह म्हणजे हा गुण झाला. गुणाची व्यवस्थित व्याख्या करता येत नाही, किंवा आपल्याला असं फिक्स म्हणता येत नाही की हा शूर आहे, हा मुलगा भेकड आहे, असं म्हणता येत नाही. कारण तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला असेल, पहिला बाहुबली. त्याच्यात ते बाहुबलीचा मेवना म्हणजे ते राणीचा भाऊ किती भेकड दाखवला, भित्र दाखवलं नाही, पण नंतर तो युद्धात भाग घेतो किती शूरवीर होतो. म्हणजे आपल्या गुणाची व्याख्या करता येत नाही. कोण भेकड आहे, कोण हुशार आहे,
कोण भित्र आहे, कोण शूर आहे, म्हणून याचा संच होणार नाही. चौथं उदाहरण आहे फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. तर आपल्याला पहिले 10 मोज संख्या माहिती आहे. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील किल्ले माहिती आहेत. 600च्या आसपास किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम, हाही संच आहे. आपल्या सौर मंडळामध्ये असलेले ग्रह, कोणकोणते ग्रह आहेत ते आपल्याला माहिती आहे. 8 ग्रह आहे. सूर्यापासून सुरुवात केली, सन. सूर्याच्या जवळचा ग्रह येतो, त्याला आपण बुध म्हणतो. वर्ग 9वीला तुम्ही शिकले. मर्क्युरी. नंतर येतो व्हीनस. नंतर येते अर्थ म्हणजे पृथ्वी. नंतर येतो मार्स म्हणजे मंगळ, मर्क्युरी. व्हीनस, अर्थ, नंतर येतो मार्स म्हणजे मंगळ. नंतर येतो ज्युपिटर. नंतर येतो सॅटर्न. नंतर येतो युरेनस. आणि 8व्या क्रमांकाला येतो नेपच्यून. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. यस म्हणजे काय? स. मग या सगळ्यांचा संच झाला की नाही? आलं का लक्षात? आणि म्हणून आता संच याला आपण का म्हणतो की याची निश्चित व्याख्या केलेली हे आपल्या गॅलेक्सीमध्ये म्हणजे आपल्या सौर मंडळात असलेले ग्रह आहेत. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस एखादी निश्चित व्याख्या केलेला एखादा ग्रुप असतो एकापेक्षा जास्त, तर त्याला संच असं म्हणल्या जातं. तर तुम्ही वहीवरती अगोदर हे लिहिण्यापूर्वी तुमच्यापैकी कोणाला जर अजून एखादं उदाहरण माहिती असलं संचचं तर सांगू शकता का? बघा, विचार करा. एखादं उदाहरण कोणतंही एक. श्याम सांग. नाही. कृष्णा. कुठलाही. कृष्णा सांग. आठवा विचार करा. कुठलाही ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त घटक आहे, निश्चित अशी व्याख्या केलेली. मराठीतून सांगा. शाबास. वाचनालय. सगळे पुस्तकं असतात तिथे. बरोबर आहे. तुमची शाळा, शाळेमध्ये विद्यार्थी असतातच की नाही, एकापेक्षा जास्त. याला ही संचयाची उदाहरणे बोलीभाषेतली. पुष्पगुच्छ असतील, आपण बाजारात गेलो, किराणा सामान घेतलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आयटम असतात. मेडिकलच्या दुकानामध्ये गेलो, वेगवेगळ्या गोळ्या ठेवलेल्या असतात, ते आपण संचची. अशा पद्धतीच्या आपल्या आजूबाजूला इन डे टू डे लाईफ देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल ऑफ सेट. टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट दी numbers, means set which are well defined. They are something we have started from counting number. मोज संख्यापासून आपण सुरुवात केली. देन नॅचरल नंबर, देन होल नंबर, देन सेट ऑफ इंटिजर, देन सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ इरॅशनल नंबर, सेट ऑफ इवन नंबर, सेट ऑफ ऑड नंबर. दीज आर दी सम सेट्स दॅट वी हॅव टू स्टडी. तर तुम्ही एवढं लिहून घ्या वहीवर लवकर संचचं. मग आपण संचची व्याख्या लिहू. दिसतं बोर्डवरच. येतोय आवाज क्लिअर माझा? सो द डेफिनेशन ऑफ सेट. नेमका आता सेट कशाला म्हणायचं? डेफिनेशन ऑफ सेट की एकदा समजावून घ्या. डेफिनेशन
ऑफ सेट काय व्याख्या आहे बघा. डेफिनेशन ऑफ सेट मध्ये तिघांचं सेमी आहे, सेमी दोन सेमीच आहे. डेफिनेशन ऑफ सेट मध्ये काय सिंपल साठी या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. इफ देअर आर नंबर ऑफ पीपल कम टुगेदर देन वी से दॅट ॲज अ क्राऊड. क्राऊड मीन्स गर्दी. दॅट इज सेट संच. संच हा जरी स्टँडर्ड मराठी शब्द वाटत असला तरी परंतु सर्वात सोपं लक्षात ठेवायचं की निश्चित व्याख्या मीन्स वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. The group of well-defined object, number, whatever may be, is called set. Right? तर ती व्याख्या या ठिकाणी लिहून घेतो. A group of लिहू नका, फक्त समजावून घ्या. A group of well-defined object objects, people, animal, birds. A group of well-defined object, people, animal, birds, numbers, dash is called set. त्याला काय म्हणायचं? संच. वन बाय वन उदाहरण बघूया आपण. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. वस्तू कळतं ना ऑब्जेक्ट, कारण ऑब्जेक्टला इंग्रजीतून कर्म असं म्हणतात व्याकरणातून, आणि ऑब्जेक्टला सायन्स मॅथ मध्ये वस्तू असं म्हणतात. मग प्रत्येकाचा एक संच ठरलेला असतो. किचनच्या ओट्यावरती गेले तर त्या ठिकाणी किचन मधल्या स्वयंपाक खोलीतील भांड्याकुंड्यांचा संच ठरलेला असतो. त्या ठिकाणी सांडशी म्हणजे काही पक्कड येते, उलथणं येतं, पळी येते, चमचा येतो, तवा येतो, लाटणं येतं, पोळपाट येतं, भरपूर साहित्य लागतं. गॅस लागतो, गॅसचं सिलेंडर लागतं, त्याची नळी लागते, त्याचा कॉक लागतो, काडीपिटी लागते. देअर आर नंबर ऑफ ॲटम्स इन द किचन रूम. मग त्या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो? भांडी. झाला संच. टू वेअरिंग आवर क्लॉथ्स आफ्टर बाथ इन द मॉर्निंग वी वेअर अंडरपॅन्ट, then banian, correct, then pant, then shirt, and then mask, right? Then we have rumal means handkerchief. These are all the sets. हा सुद्धा आपला काय कपड्यांचा गठ्ठा आहे, म्हणजे तो सुद्धा एक संच, म्हणजे त्याची व्याख्या केली. आपले जे कपडे घालायचे असते ते आपण पांघरतो का? मराठीतून कपड्यांना पांघुरणं म्हणतात. जे अंगावरचे कपडे पूर्ण इस्त्री त्याला पांघुरणं म्हणायचे. काय लग्नात बाया पांघुरणं तर घेतलं नाही माझ्या नवऱ्याला असं म्हणायचे. बाया पांघुरणं घेतले नाही म्हणजे काय घेतलं नाही? पॅन्ट शर्ट घेतला नाही. असा तो संचाची संकल्पना होती. पुढचं आहे पीपल. आता लोकांच्या संदर्भामध्ये कबड्डीची टीम असते, क्रिकेटची टीम असते, आहे गुंडांची टोळी असते, तुमची पण गँग असते एकमेकाला मारायला जायला. ॲनिमल, गुराढोरांचा कळप, हरणांचा कळप, त्यानंतर उंटांचा काय असतो? तांडा, आणि मेंढ्याचं काय असतं? खांड, आणि आपल्याकडे डुकराचं काय असतंय? कळपच असतं ना डुकराचं. किती डुकरं येते आपल्याकडे खेड्यापाड्यात, मग ऊस खायला, केळं खायला. बर्ड, पक्ष्यांचा थवा, एकापेक्षा जास्त पक्षी असले तुम्ही म्हणतात. चिमण्यांचा थवा, कावळ्यांचा थवा. आता आपल्या आष्टीमध्ये जास्त कावळ्यांचा थवा आहे. माकडाचे आपल्याकडे येत असते आमच्या कॉलनीमध्ये. माकडाच्या याला आपण काय म्हणतो? माकडाच्या याला टोळी असं. नंबर, आता संख्यांचं तर आपल्याला समसंख्येत संख्या, विषम संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, इरॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबर आहे, नॅचरल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, होल नंबर, काउंटिंग नंबर. या सगळ्यांची अशी व्याख्या केलेली. देअर फॉर अ ग्रुप ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट, पीपल, ॲनिमल, बर्ड्स, नंबर इज कॉल्ड ॲज सेट. वन बाय वन संख्येच्या संदर्भात आहे म्हणून आपण संख्येची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली ती आपण मगाशी जे घेत होतो
ते पुढे आपण कंटिन्यू करूया. काही तुम्हाला माहिती होतील काउंटिंग नंबर नंतर. एन इज, बघा नीट लक्ष द्या, एन इज सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच. यामध्ये कोणते घटक येतात ते बघूया. 1 2 3 4 5 6 16. पिरियड यामुळे आपण रेकॉर्ड करतोय की समजा आता जे मुलं आता हळूहळू येतील 8-10 दिवसामध्ये, मग त्यांना मागचं कळावं म्हणून हा रेकॉर्ड केलेला पिरियड त्यांना युट्यूबवरती मनू मॅथ्स या चॅनलवरती मिळून जाईल. त्यासाठी आपण हा पिरियड रेकॉर्ड करतोय. तर नैसर्गिक संख्यांचा संच 1 2 3 4 5 6. This one is the first example. Then the second example in your textbook is given, that is W, which is called as W in our ASTI area. W त्याला म्हणतात. W means set of whole number. Set of whole numbers. याला म्हणतात पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांचा संच म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यापूर्वी या राहिलेल्या संख्या अपूर्ण आहे. एक वर्डिंग आहे. आपल्याला पूर्ण म्हणल्यानंतर अख्ख म्हणायची सवय असते, है की नाही. अख्ख, सौत, समद. तर बऱ्याचदा असा गोंधळ होतो की पूर्ण संख्यांचा संच मराठीतून ज्यावेळेस आपण म्हणतो सेट ऑफ होल नंबर इंग्रजीतून, ॲट दॅट टाइम देर इज अन आयडिया इज दिस नंबर आर हा, हे अपुरे आहेत का? तर नाही, हे नैसर्गिक संख्या आहे. परंतु जेव्हा शून्याचा शोध लागला त्याच्यानंतर ह्या पुढचा संच तयार झाला. कारण शून्याचा शोध लागायच्या अगोदर संख्या कुठपर्यंत होत्या? 9 पर्यंत. शून्याचा शोध लागून सगळे धनपूर्णांक आले. 10 झाला, 11 झाला, 12 झाला. मग त्या शून्याचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी मग नवीन संच तयार करावा लागला. त्याला म्हणलं गेलं सेट ऑफ होल नंबर, ज्यामध्ये तिथे जागाने एवढं तुम्ही लिहा, मग मी वरती लिहितो. दिसतंय सर्वांना? हिरवी शाही थोडीशी तकलीफ देते, पण दिसते ना. नववीचे तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या मुलांना सांगा. आणि क्लासचा जो ग्रुप राहतो वर्ग 9वी, त्या ग्रुपचं नाव आहे वर्ग 9वी GCC असं. त्या आपल्या ग्रुपच्या नावावरची 1ली ते 12वी पर्यंत सगळ्यांचे ग्रुप करून ठेवले. वर्ग 9वी GCC हा तो ग्रुप आहे. व्हॉट्सअपवरती चेक करा. या ग्रुपवरती दररोज शैक्षणिक माहिती राहते, त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल बरं का. कृष्णा, व्हॉट्सअप नंबर दे, मग तो नंबर ॲड करतो या ग्रुपवर. श्याम, तुझा पण व्हॉट्सअप नंबर दे, मग क्लास झाल्यावर मी ॲड करतो. आणि ग्रुपवरती तुम्हाला ते कोड टाकलेलं होतं की 9 हा अंक 3दा वापरायचा. 3दा वापरून काय करायचं? काही करा तुम्ही, बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, काही करून उत्तर किती आणायचं? 100. असं तो कोड दर रविवारी एक कोड असतं आणि दररोज शैक्षणिक माहिती असते. कोड लक्षात आले? 9 हा अंक 3दा वापरून. ऑनलाईन युट्यूबवरती हा व्हिडिओ पाहत असलेल्या मित्रांनो, लाईव्ह शिकवायला आज सुरुवात केलेली. आणि जी मुलं गैरहजर आहेत, जे विद्यार्थी मित्र आज क्लासला येऊ शकले नाही, त्यांच्यासाठी हा क्लास रेकॉर्ड करतोय. माझ्या समवेत आज क्लासला वर्ग 9वीला 21 जून 2021 सोमवारला 3 विद्यार्थी आलेले आहेत.
पहिल्या विद्यार्थीचं आगमन झालं कृष्णा गंथरे. दुसरा विद्यार्थी आला, त्याचं नाव आहे कृष्णा ढवळे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी आहे श्याम गायकवाड. विशेष गमतीचं आज योग असा आहे की तिघांचे नाव कृष्णाचे. श्याम म्हणजे सुद्धा कृष्ण आणि बाकीचे दोन्ही कृष्णच, म्हणजे 3 कृष्ण आज आलेले आहेत. आता हे वर्षभर कोणत्या कृष्ण लीला दाखवतात ते आपल्याला बघायचंय. तुम्हाला सर्वांना आज तुम्ही क्लासला गैरहजर आहात, मग काय शिकवलं यासाठीच इथे एक स्टँड करून हा व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, ज्याचा तुम्हाला निश्चित लाभ होईल. आणि युट्यूबवरती मनू मॅथ्स या चॅनलवरती तुम्हाला 250-300च्या आसपास शैक्षणिक व्हिडिओ, नवोदयचे, पोलीस भरतीचे वेगवेगळे गणित, स्कॉलरशिपचे वेगवेगळे गणित, काही कोडे, काही क्लासमधील जोक, त्यानंतर क्लासमध्ये होणारे विविध कार्यक्रम, हे सगळे या मनू मॅथ्स या शैक्षणिक चॅनलवरती आहे. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड तुम्हाला अशी रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वर्ग 9वीला जी विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुमच्या ओळखीचे असतील त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा. त्यांना घर बसल्या या ठिकाणी संच हा धडा शिकायला भेटेल. त्याचबरोबर निश्चितच हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. चला झाले लिहून. 3 कृष्ण आहेत. अद्याप राधेचं काही आगमन झालेलं नाही. एका दिवसामध्ये बऱ्याचशा राधा येतील आणि मग कृष्ण राधा मिळून अभ्यासाला सुरुवात. होल नंबरचं नंतर पुढचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आता सेट ऑफ होल नंबर मी या ठिकाणी लिहितो. वरचं लिहून झाला असेल ना, तर वारंवार वाचत राहिले. आफ्टर इट यू हॅव टेकन सेमी किंवा ज्यावेळेस इंग्रजी माध्यमातून आपण विचार करतो तर सर्वात सिंपल सोपं टेक्निक तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सतत वाचत राहायचं. ऑटोमॅटिक येतं, भ्यायचं नाही. आणि अजून 9वी आहे 10वी आहे 2 वर्ष तुम्हाला जायचं. मग आज जेवढं शिकवलं तर अभ्यास करायचं म्हणजे नेमकं वेगळं काही करायचं नाही. आज तुम्हाला जे काही शिकवलं समजा आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा व्हिडिओ युट्यूबवरती मी लोड करेन, म्हणजे तुमची पुन्हा काय होईल, रिव्हिजन होईल. आणि घरी तुम्ही आठवून काय काय शिकवलं, बोर्डवरती काय काय लिहून दिलं ते वाचायचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही प्रत्येक वेळेस ही जर डेफिनेशन वाचली, समजा सेट ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स सच ॲज पीपल, ऑब्जेक्ट्स, देन बर्ड्स, ॲनिमल्स, नंबर्स इज कॉल्ड सेट, असं सारखं वाचत राहिलं तुमच्या मनामध्ये ती व्याख्या पक्की बसून जाते. नव्याने काही पाठ करायची गरज पडत नाही आपल्याला. पहिल्यांदा सेट ऑफ काउंटिंग नंबर आपण लिहिला 1 2 3 4 9. सेट ऑफ नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांचा संच. आता सेट ऑफ होल नंबर लिहिला पूर्ण संख्यांचा संच. आता सेट ऑफ इंटिजर, आता होल नंबरचा आपण लिहूया. असं वाचत राहिलं की ऑटोमॅटिक तुम्हाला सुद्धा इंग्रजी तुमचं समजेल आणि लिहिता येईल. सेट ऑफ होल नंबरमध्ये विच इज डिनोटेड बाय W and given as 0, 1, 2, 3, 4, 5, 6 values, so on. Right? Then I is equal to set of integer. I ला म्हणतात set of integer. Set of integers, and in Marathi it is known as पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच. आता पूर्णांक संख्यांच्या संचमध्ये काय सांगितलेलं आहे तर तो संच बघा. I is equal to dash -4 -3 -2 -1 0 1 2 3 dash so on. All these number containing in a particular group, if we observe this, then we came to know that there is counting number, there is natural number, there is whole number, and there is negative number. All these 4 numbers combined together, that is known as set of whole number. बघा, ऋण संख्या आहे, शून्य आहे आणि धन संख्या आहे. तिघांचा मिळून आणि मोज संख्या सुद्धा आहे. चौघांचा मिळून जो संच तयार झाला
त्याला काय म्हणतात, सेट ऑफ इंटिजर. राईट, हे पुसू खालतं का. त्यानंतर पुढे क्यू इज सेट ऑफ रॅशनल नंबर अँड आर इज सेट ऑफ रिअल नंबर. आणि सर्वात शेवटी जो आहे तो वास्तव संख्यांचा संच. तर क्यू इज सेट ऑफ रॅशनल नंबर, त्याच्यामध्ये त्याचा एक भाऊ असतो इरॅशनल नंबर. तो तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इथं नाही, वर्ग 8वीला होता, तो झेडने दाखवतात. आता क्यू इज सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ रॅशनल नंबर. थोडक्यामध्ये रिव्हिजन करून घेऊया. व्हॉट इज रॅशनल नंबर इन मराठी, विच इज नोन ॲज परिमेय संख्या. मराठीतून त्याला परिमेय संख्या असं म्हणतात. मग आता पुन्हा दुसरा प्रश्न तयार होतो की परिमेय संख्या म्हणजे काय. कारण वर्ग 8वीला शिकून आता बरेच वर्ष होऊन गेलं. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे शाळा वगैरे काही झालेल्या नाही. परिमेय हा शब्द काही मराठीतूनही आपल्या लक्षात येत नाही, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द माऊलींनी वापरलेला आहे. परिमेय शब्दाचा अर्थ जे आपल्या कक्षेमध्ये आहे त्याला म्हणायचं परिमेय. आता काही संख्या ज्या आहेत आपल्याला देता येतात, घेता येतात. काही संख्या अशा आहे की आपल्याला त्या देता येत नाही आणि घेता येत नाही, म्हणजे आपल्याला किंमत सोडून द्यावी लागते. आता बघा, चलनातून पैसे बाद झालेले आहे. 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे राहिलेत का? राहिलेले नाही. समजा पेट्रोल 103 रुपये 23 पैसे. किती आहे पेट्रोल आता? 103 रुपये 23 पैसे. 23 पैसे चलनात आहेत का? 25 पैसे सुद्धा नाही. मग तो आपल्याला काय करतो, 123 रुपये 3 पैसे तो आपल्याकडून 124 रुपये घेतो. पेट्रोल भले तो 100च टाकीना, 3 रुपये तर वरती ते उडून देतो समजा, पण घेताना आपल्याकडून किती घेणार? 124 घेणार. मग हा जो पुढचा पार्ट असतो, आता काय होतं की तुम्हाला इथपर्यंत पक्का माहिती, 1चं वर्गमूळ 1 आपण मान्य केलेलं आहे, बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती. 4चं वर्गमूळ 2 आहे, √4 = 2. परंतु 1च्या नंतर 2 आहे, ह्या 2ला बी वाटत असेल ना, नाही आपलं बी वर्गमूळ निघावं. 3लाही वाटत असेल, नाही आपलं बी वर्गमूळ निघलं पाहिजे. याचं वर्गमूळ पूर्ण येत नाही. वर्ग 7वीला 8वीला आपण भागाकार पद्धतीने बघितलं. वी हॅव सीन दी डिव्हिजन मेथड इन 8th and 7th क्लास. दॅट इज नॉट परफेक्ट नंबर. 2चं वर्गमूळ काढून घेतलं की तिथे 1.414 पूर्ण संख्या येतात. या संख्या आपल्याला काही सगळ्या पूर्ण होतच नाही भागाकार. 3चं वर्गमूळ काढलं 1.7321 पुढे भागाकार पूर्ण होतच नाही. मग अशा पद्धतीने या ठिकाणी 2 प्रकार राहतात, आवर्ती दशांश भागाकार आणि खंडित स्वरूपाचा भागाकार. काही भागाकार तुम्ही करायला गेले तर काय होतं, तेच अंक वापस येतात. तुम्ही 2ला 3ने भाग द्या, 100ला 3ने भाग द्या, 100ला 3ने भाग दिला तर बघा दशांशाच्या पुढे 3 येत राहतात. म्हणजे त्याला आवर्ती दशांश भागाकार म्हणतात. रिकरिंग फॉर्म, रिकरिंग डेसिमल फॉर्म असं त्याला इंग्रजीतून म्हटलं जातं. मग अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. जर 3ला तुम्ही भाग दिला, तुमच्याजवळ 3 एकर जमीन आहे, त्याचे 2 तुकडे करायचे. किती करणार तुम्ही? 1.5 एकर. 1.5 एकर मोठ्या भावाला, 1.5 एकर लहान भावाला, आई वडिलांना हेच करणार. आता हे जर उलट असलं, तुमच्याजवळ 2च एकर जमीन आणि त्याचे 3 भाग करायचे, 2ला 3ने भाग द्यायचे, जाईल का पूर्ण भाग? भाग पूर्ण जात नाही. किती वर्ष तुम्ही भाग देत बसले तर 2ला 3ने भाग जाणार नाही. आपण बघूया इथं भाग देऊन, हे 2 भागिले 3 0 झाले. आता 20, 3 सख 18, खाली 2 पुन्हा 0, 3 सख 18, जाईल खाली 2 पुन्हा 3 सख 18. म्हणून असे जे काही नंबर आहे त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात. आणि जे आपल्याला देता येतात, घेता येतात, त्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या कशाने दाखवतात? तर अपरिमेय संख्या ह्या झेडने दाखवतात. आणि मग या सगळ्यांचा म्हणजे सेट ऑफ काउंटिंग नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ इंटिजर, सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ इरेशनल नंबर, हे सगळे मिळून एका संचामध्ये कोंबलेले, त्याला म्हणतात सेट ऑफ रिअल नंबर आर. सर्वात क्यू कळाला? परिमेय संख्या.
मग यामध्ये याची व्याख्या आहे ती एलिमेंट P डिवायडेड बाय Q बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर R वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 अशी त्याची व्याख्या आहे. नंतर आहे Z, ज्याला म्हणतात सेट ऑफ इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. पूर्वी या अभ्यासक्रमाच्या अगोदर हा जो धडा आहे सेट, हा वर्ग 10वीला पहिला धडा होता. आता वरचेवर मुलं मुली हुशार व्हायला लागले म्हणून 10वीचा धडा कितवीला आला तर 9वीला आला. गुणोत्तर प्रमाण नावाचा एक धडा आहे तुम्हाला, तो वर्ग 10वीला होता, तो खाली आला. तर हा पूर्ण धडा असली असा वर्ग 10वीला होता, जेव्हा 75 मार्काचा पेपर होता गणितचा. आता पेपर तुमचा किती मार्काचा झालेला आहे? 40 मार्काचा. पूर्वी आम्ही 10वीला असताना 75 मार्काचा बीजगणितचा पेपर असायचा. एकही मार्क फुकटचा भेटत नव्हता. भूमितीचा 75 मार्काचा पेपर राहायचा, असं दोन्ही मिळून 150 मार्काचा पेपर राहायचा. आणि म्हणून त्या काळामध्ये 52 मार्काला पास असायचं. कृष्णाचे चुलते त्यावेळेस 10वीला होते माझ्याकडे. आलं लक्षात? तेव्हाची गोष्ट. आता तुमचा पेपर किती मार्काचा झाला आहे? 100. त्याच्यावरले 40 मार्क तुम्हाला फक्त थेरीचे, 10 मार्काचे जे प्रॅक्टिकल, त्यात सोपं झालंय. तर हा 10वीचा धडा कितवीला आला? 9वीला. आता पुढचा सर्वात शेवटचा आहे R इज इक्वल टू सेट ऑफ रियल नंबर. सेट ऑफ रियल नंबर. राईट. आता हे मराठीतून त्याचे अर्थ लिहून देतो. एवढे संच आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इरॅशनलला म्हणतात अपरिमेय. आणि रिअल आणायचं वास्तव, ज्या प्रत्यक्षात आहेत त्या वास्तव संख्यांचा संच. चला लिहून घ्या पत्र. वास्तव संख्यांचा संच. आणि हा जो कंस असतो याला महिरपी कंस असं म्हणतात. लक्षात. इंग्रजीतून त्याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतात. CURLEY कर्ली ब्रॅकेट. तर याचा तुम्ही सराव करून घ्या. आता तुम्हाला समजा ते जमणार नाही तर मी तुम्हाला या कोपऱ्यामध्ये बघा, इथून अशी सुरुवात करायची, पुढे यायचं, मागे जायचं. राईट. आता आमची प्रॅक्टिस असते म्हणून आम्हाला ते उभे आडवे तिरपे इकडून जरी म्हणलं ते बघा अशा पद्धतीने काढता येतात. ॲक्युरेट. तुम्हाला थोडंसं ते अवघड जाईल, लहान लहान काढायचं म्हणून तर असा सराव करून घ्यायचा. जेव्हा तेव्हा रिकामा वेळ मिळाला, वही पेन जवळ असते, सुरू करायचं असं करायला.
आम्ही पॅड नाही लक्षात पॅड असतो खास तुझ्यासाठी. घेतलं लिहून संचाचं लक्षात आलं सर्वांच्या. तुमच्या मनामध्ये काही शंका असली तर बिनधास्त विचारा. जरी क्लास रेकॉर्ड होत असला तरी परंतु रेकॉर्डिंग इकडचं होतंय बोर्डचं, तुमचं काही रेकॉर्ड होत नाही. तर ही सगळी प्रारंभिक माहिती झाली. आता पुढचे 2 टॉपिक शिकवतो आणि मग नंतर आपण इंग्रजीकडे बघूया. मग उद्या आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स म्हणू. जेवढे संच गणितामधील आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तेवढे संच मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेले आहेत. मग कोणकोणते संच तुम्ही शिकले आपण ते जर बघितले तर क्रमांक 1 काउंटिंग नंबर सेट, क्रमांक 2 नॅचरल नंबर सेट, क्रमांक 3 होल, क्रमांक 4 सेट ऑफ इंटिजर, क्रमांक 5 सेट ऑफ रॅशनल नंबर, क्रमांक 6 सेट ऑफ इरॅशनल नंबर आणि क्रमांक 7 सेट ऑफ रिअल नंबर. आमचा धंदा आहे, आमचा बिझनेस आहे, आम्हाला हे मुखपाठ असतं. दरवर्षी तेच शिकवायचं असतं. तुम्ही मात्र अभ्यास करा. राईट. हे लिहून ठेवा, व्यवस्थित वहीवरती लिहून ठेवा चांगल्या रीतीने. म्हणजे तुमची परीक्षा हो किंवा नाही हो, 3री लाट येऊ की 4थी लाट येऊ, सध्या आपल्या हातात काय, मास्क लावणे आणि क्लास करणे. आता जर यावर्षी समजा 10वीच्या परीक्षा रद्द झाल्या, 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या, त्यांना फ्रीमध्ये पास व्हायला भेटेल. आपण तर चांगल्याची कामना करूया. समजा कोरोना लाट ओसरली, 3री लाट आलीच नाही, 1-2 महिन्यामध्ये तुमचं लसीकरण झालं आणि शाळा सुरू झाल्या. या 2-3 महिन्यामध्ये नाही लहान वर्ग तर 8वी ते 12वी सुरू करायला काही हरकत नाही. ग्रॅज्युएशनपर्यंत सुरू झाल्या म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. आता पुढच्या स्पर्धेचा विचार जर केला तर वर्ग 7वी, मला वाटतं तुम्ही 8वीला असताना लॉकडाऊन लागलं आहे की नाही, 7वीला आहे की नाही, 7वीला असताना लॉकडाऊन लागलं म्हणजे 7वीचा तुमचा उन्हाळ्यातला 2-3 महिन्याचा अभ्यास बुडला. 8वीचा पूर्ण अभ्यास बुडला जवळपास. मध्ये काय 2-4 महिनेच क्लास झाले. आणि म्हणजे इतक्या वर्षाच्या गॅप नंतर आता तुम्हाला 9वीला यायचं, 9वीचा अजून पूर्ण अभ्यासक्रम सुरू झाला का, झाला नाही. आता काहीच वाटत नाही. ग्रामीण भागामध्ये आपल्या पालकांना एवढे पालक जागरूक नसतात, परंतु पुढं नोकरी, व्यवसाय आणि वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून जर विचार केला तर पुढं 12वी नंतर तुम्हाला कठीण स्पर्धेला तोंड द्यायचं. कारण तुमच्यासोबत जे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी मोठमोठे, तुमच्यासोबत औरंगाबादचे विद्यार्थी किंवा CBSE पॅटर्नचे, परतूरचे विद्यार्थी, जालन्याचे, त्यांचे ओके क्लास चालू आहेत ना सगळे. कारण त्यांच्याकडे टॅब आहे, लॅपटॉप आहे, सगळ्या सुविधा आहे, त्यांचे सगळे पिरियड होतात. आता आमचा पुतण्या औरंगाबादला, नाशिकला आणि मुंबईला 3 ठिकाणी 3 भाऊ राहतात. त्यांच्या मुलांचे एकदम ओके क्लास चालू आहे अगदी पहिलीपासून. राईट टाइमला बरोबर मोबाईलवरती, तिथं लॅपटॉपवरती घंटी होती, प्रार्थना होती, घरून हे सगळेजण ड्रेस घालून उभे राहतात, तिकडून प्रार्थना होती, सगळ्यांची हजेरी होते आणि त्यांना शिकवलं जातं. बरोबर मधली सुट्टी होती, तेवढ्या मधल्या सुट्टीमध्ये जेवून घ्यायचं, पुन्हा क्लास सुरू होतो, दिवसभर क्लास सुरू आहे. आपण इथं मध्ये 1.5 महिना 10वीचे अक्षरशः मोफत क्लास घेतले. 58 ते 62 मुलं दररोज हजर राहायचे डेली. परंतु मग आता ऑफलाईनचंही सुरुवात करायचं म्हणून मग ऑनलाईन आपल्याला बंद करावं लागलं. आणि त्यातली त्यात आता जी मुलं 9वीची समजा हळूहळू 8-10 दिवस लागतील, मग त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला काय शिकवलं ते क्लास आपण काय करतो, इथं रेकॉर्ड करतो, जेणेकरून त्यांना लाईव्ह बघता येईल की बाबा श्यामला काय शिकवलंय, कृष्णाला काय शिकवलंय, कृष्णाला काय शिकवलंय. आता तुमचा हा जो गॅप राहिलेला आहे अभ्यासाचा, या गॅपमध्ये त्या मुलांना ज्ञान मिळालेलं आहे.
उद्या ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीची परीक्षा देता, UPSCची देता, नीटची देता, JEEची देता, CETची देता, तर त्या मुलांना तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे ना, कारण त्यांना शिकवलेलं आहे. आणि आपल्याला 7वी पासून काही शिकवलंच गेलं नाही. आता अर्थाचं त्यांचं 10वी झालं, 10वीचा त्यांचा एक पेपर राहिला, तिथून ते डायरेक्ट उड्या मारीत मारीत आता त्यांची 12वी व्हायली ना. नॉलेज काय? शून्य. मग त्यांना आता नीट द्यायची, CET द्यायची, तर काय मार्क पडणार आहे? निगेटिव्ह मध्ये. तर म्हणजे इतर मुलांपेक्षा आपले जे खेड्यापाड्यातले विद्यार्थी आहेत, आपल्या सर्वांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे उद्या तुमच्यापैकी कोणी समजा पोलीस भरतीची परीक्षा द्यायला लागला, तर 7वी ते 9वीच्या दरम्यान जेवढा गॅप पडलाय, त्या तुमच्याबरोबर जो विद्यार्थी शहरात शिकायला, त्याची सगळी शाळा सुरू आहे, सगळे पिरियड सुरू आहे. एकदम ॲक्युरेट कोट टाय घालून त्यांना असं ते कॅमेरासमोर उभं राहावं लागतं प्रार्थनेला. जनगणमन सगळी प्रार्थना झाली, पुन्हा बेल वाजती, सगळे वर्गात जाऊन बसतात. तिथं वर्गामध्ये त्यांना म्हणजे आपापल्या घरी सगळ्यांनी मोबाईल समोर बसायचं, तिथं त्यांना शिकवायला सुरुवात होऊन जाते. बरोबर सकाळच्या सत्रात 4 पिरियड होतात, मध्ये 45 मिनिटाचा ब्रेक होतो, पुन्हा दुपारच्या सत्रात 4 पिरियड होतात. आणि कोरोना लॉकडाऊन लागला की 3ऱ्या लॉकडाऊन पासून त्यांचा कार्यक्रम सुरू आहे 1 महिन्यानंतर, तर अजून सुरू आहे. 6 एप्रिलला त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि 9 एप्रिलपासून त्यांची 1ली ते 12वी CBSE सुरू झालं. आणि आपल्याकडे काहीच नाही. आणि तुम्हाला ऐकून धक्का बसल, तुम्हाला खोटं वाटेल, ऍक्च्युअली शासनाने काय सांगितलेलं आहे की सगळ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू, यांनी लिहून दिलेलं आहे शाळेतून. लालबहादूर शाळा ऑनलाईन क्लासेस सुरू आहे 1ली ते 12वी, सिद्धेश्वर शाळा 1ली ते 10वी ऑनलाईन क्लासेस सुरू आहे, जिल्हा परिषद ऑनलाईन सुरू आहे, सगळीकडे ऑनलाईन चालू आहे क्लासेस, फक्त आपल्या इथं नाही. कारण पालक कोणी त्यांना भांडायलाच जात नाही, का म्हणून सुरू नाही. अशा सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला तो जास्तीचा अभ्यास करायचा. तर 2 टॉपिक याच्यामधले बघूया. आपल्या हातात जेवढे तेवढं आपण करत राहायचं. संच आणि संचातील घटकासाठी 2 चिन्ह आहेत, तेवढे आज आपण घेऊ. आणि नंतर मग उद्या 22 तारखेला पुन्हा दुसरा पिरियड घेऊ अल्जेब्राचा. आता बघूया, समजा एखादा संच आहे, सपोज सेट A, in which elements are 2, 4, 6 all even number less than 11. मग यामध्ये समजा 6 असतील. हे जे मध्ये असतात याला एलिमेंट असं म्हणतात. या सगळ्यांना काय म्हणतात? एलिमेंट. एलिमेंट म्हणजे घटक, किंवा यालाच आपण ऑब्जेक्ट असंही म्हणतात. राईट, शक्यतो एलिमेंट म्हणायचं. आता 6 हा याचा घटक आहे, म्हणजे याला म्हणलं जातं 6 बिलॉंग्स टू ए. त्याला कसं वाचायचं? एलिमेंट 6 बिलॉंग्स टू सेट ए. कसं वाचायचं याला? एलिमेंट 6 बिलॉंग्स टू सेट ए. म्हणजे 6 हा घटक संच ए मध्ये आहे. राईट. आता या संचामध्ये म्हणजे सगळे घटक आहेत, 2, 4, 6, 8 सगळ्यांसाठी हे चिन्ह. याला म्हणायचं बिलॉंग्स टू. 6 घटक आहे असं त्याला मराठीतून म्हणतात. आता बघा, या संचामध्ये 12 नाहीये, मग 12 साठी आपल्याला काय लिहिता येतंय? किंवा 12 किंवा 11. 11 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे नाही, म्हणजे अशी रेषा मारायची. मग याला कसं वाचायचं? एलिमेंट 11 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. मराठीतून याला म्हणायचं 11 हा संच एचा घटक नाही. कळालं? दोन्ही चिन्ह, 2 चिन्ह फक्त लक्षात ठेवा. एक चिन्ह आपण अभ्यासलं हे, आणि दुसरं चिन्ह हे. दोन्ही 4 2 सिंबॉल घ्यायला.
शेवटच्या गाडीची फाईल पण रेकॉर्ड होतं मोबाईल, फक्त ब्लूटूथ अटॅच पाहिजे. आज ब्लूटूथ विसरलं तरी ऑडिओ क्वालिटी बरीच चांगली असेल. सवय नाही परत दम कोणतं असं. ओके, झालं लिहून. तर आजचा क्लास इथंच आपण थांबूया. उद्या भेटूया. उद्या आपण यामध्ये टॉपिक घेणार आहोत मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सर्वजण पान क्रमांक 2. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे मध्यंतरी बऱ्याचशा गॅप नंतर तुम्ही वर्ग 9वीला आलेले आहात. वर्ग 9वीचे वर्षभर क्लासेस होतील अशी आशा करूया. माझ्या परीने सर्वोत्कृष्ट शिकवायचा मी नेहमीप्रमाणेच प्रयत्न करत असतो. each and every term from your chapter number 1 I have explained clearly, and today onwards we have to start the basic of sets. That is first topic, that is methods of writing sets. There are 3 methods and that we have to discuss tomorrow onwards. So thanks for watching this video up till the end. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या 22 जून 2021च्या मंगळवारच्या तासिकेमध्ये.